पद्धतीने अनेकदा या गोष्टी घडतात. सगळेजण कॅन्डल लावतात, श्रद्धांजली वाहतात. इथे आत्ता जमले, उद्या तिथे हळहळ होईल, नंतर सगळे इथून निघून जाणार, सगळे विसरून जाणार. पण किती गोष्ट सतत अशा घडतात, त्या गोष्टीला आळा घालण्यासाठी एकच पर्याय, ज्या व्यक्तीने ही विकृती केली आहे त्या व्यक्तीला लगेच तिथल्या तिथं त्याला शासन केलं पाहिजे. तरच हे पुढे घडणारे जे गोष्टी आहेत, पुढे घडणारे असे कृत्य आहेत ते बंद होतील. हे अनेकदा सांगून झालंय, आक्रोश करून झालंय, पण कोणीही शासन, कोणताही शासन इथलं असो की महाराष्ट्र, कोणताही शासन असो, तो कधी न्याय काढत नाही, न्याय देत नाही. कारण की ज्या व्यक्तीने कृती केली त्या व्यक्तीला सुद्धा न्याय द्यायला माणसं उभा राहतात. मग काय, कुठे न्याय मिळणार आहे? अशा घटना घडत राहणार आहे. जर मुलींना, आपल्या मुलीला किती समजवणार, किती हत्यार देणार? त्या मुलीला रोज हत्यारे चालवतात का? रोज असं काही घटना घडणार आहे म्हणून का सगळ्यांसोबत होणार आहे का? कधी तर एखाद्या मुलीसोबत होणार आहे ना. मग त्या मुलीसोबत होणार आहे तर त्या मुलीला न्याय देण्यासाठी अशा नराधमांना भर चौकात लगेच तिथल्या तिथे शिक्षा दिली पाहिजे. तरच कुठेतरी हा कृत्य घडण्याचं थांबेल आणि तरच स्त्रियांना न्याय मिळेल.